मागे मागे बघू शकता आजी बसलेले. आता आजींना घेऊन चाललोय मंदिरापर्यंत. आपल्या मित्रांनो आपण आजीला सोडलंय. आजी टाटा. आजी चहा प्यायला बोलत होते पण हिला मंदिरात उतरवलंय बायकोला. मी बाबांचे दर्शन घेतो. बाय बेटा बाय. घेतलं का? कितीला आहे ते? 80 रुपयाला आहे. आल्यावर केलं चालेल का? मी काय म्हणले बाईला तेच म्हणले. चला येऊ मग दर्शन घेऊन येतो आम्ही. कुठून आहे रास्ता? येता ये काय इडून जाणार. आपका इंदौर से ना? नहीं, हम लोग एमपी बालाघाट डिस्ट्रिक्ट। बालाघाट कहाँ पे आए? बालाघाट एमपी में आता है पर यहाँ पर हम पुणे में रहते हैं, पुणे चाकण में। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आज आपण निघालो आहोत प्रति केदारनाथ मंदिराचे दर्शन घ्यायला. आपण त्र्यंबकेश्वर रोडपासून बरंच आतमध्ये येऊन व्हिडिओ चालू केलेला आहे. आता प्रति केदारनाथ बाबांचे दर्शन घेऊ मस्तपैकी. तुम्ही चला आमच्यासोबत, तुम्ही दर्शन घ्या आणि समोरचा व्ह्यू पण चेक करा. हा समोरचा असा काहीसा व्ह्यू. खास इथं आपण ब्लॉग चालू करण्यासाठी खाली उतरलो होतो. मस्त व्ह्यू आपल्याला इकडे समोर बघायला मिळतो आहे. इकडे बरीच कन्स्ट्रक्शनचे कामं पण चालू आहे. ही आपली बाईक. तर चला निघूया आता प्रति केदारनाथ मंदिराकडे. मित्रांनो व्ह्यू चेक करा. जबरदस्त असा व्ह्यू आपल्याला समोर बघायला मिळतोय. प्रति केदारनाथ मंदिराकडे जातानाचा हा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. मित्रांनो आपण घरून खूप उशिरा निघालो होतो. आता जवळपास 4:30 वाजता आहे. मध्येच कॅमेरा बंद करावा लागला मित्रांनो. एक आजी होत्या, त्यांना पण प्रति केदारनाथ मंदिरापर्यंत यायचं होतं पण नेमकं आपल्या गाडीवर ट्रिपल सीट बसायला अडचणीच होतं. नेमकं मागचं टॉप रॅक वगैरे सगळं काढलंय मी, कारण की ते मागच्या राईडमध्ये ना क्रॅक झालं होतं विश्रामगडाच्या राईडमध्ये. तर ते सगळं काढून त्याला पूर्ण वेल्डिंग करून ते मजबूत करून घरीच ठेवलं आहे. त्याला कलरिंग नाही तर पावडर कोटिंगला द्यायचं आहे म्हणून ते काही गाडीवर लावलं नाही मी. नेमकं ते पूर्ण काढून ठेवलेलं आहे. आजींना परत घ्यायला येऊ मंदिरापासून. तिला तिथं सोडतो मग आजींना घ्यायला येतो. असं काहीतरी करावं लागेल. आजींना बोललो मी की तुम्हाला घ्यायला येतो म्हटलं मी. चला हिला पटकन मंदिरापर्यंत सोडू मग आजींना घ्यायला येऊ. आता का छोटासा पीक गारवार लागतंय. पाहिलं कशी चाल हा जसा रस्ता खराब आहे. प्रचंड खड्डे. डॉगेश भाई काय करताय? छोटासा घाट आहे. समोरच्या डोंगरांकडे पाहून किती खतरनाक वाटतंय ना. हा ते असे एक एक पार्ट बघ कसे सेपरेट दिसत आहे डोंगराचे. पाहिलं का? हा जबरदस्त ना. आपल्याला तिथं जायचंच नाही आहे. आलोय आपण. मंदिर इथं खाली आहे. चल मी त्या आजींना घेऊन येऊ का तुला सोडून? मी तिकडे जाऊ का खाली? मग थांब. नाही तुला सोडतो मी. नको. मित्रांनो हिला मंदिरापाशी सोडलं मी. आता त्या आजींना घ्यायला चाललोय मी. ते बिचारा पायी येत आहेत. आजींना घेण्यासाठी मी परत रिटर्न चाललोय. पायी चालतायत. हा दिसले पायी चालतायत. तर नेमकं आपल्या गाडीला आहे ना मागे बॅक रेस्ट नाही, काहीच नाही आहे. त्याच्यामुळे ट्रिपल सीट बसवायचं म्हणजे मलाच भीती वाटत होती. आजींना कसं बसवायचं. हा नाही तुमच्या पायाला त्रास होतोय ना. मग आता काय नाही करावं? घेऊन जातो ना. चला बसा 1 मिनिट थांब. मी गाडी वळवतो. हा वळव. बसा आजी. चला जाऊ मंदिरापर्यंत आता आपण. आता आजींना घेऊन बसता येईल ना? बसले व्यवस्थित हा एकदम पक्क बसा बरं का. ती बघ. रस्ता खूपच खराब आहे.
चला मित्रांनो, आजीला घेतलंय आता, डायरेक्ट भेटू मंदिरापाशी. मित्रांनो, आपण आजींना गाडीवर बसवलंय आणि त्यांना मस्तपैकी आपण घेऊन चाललोय. रस्ता तर खूप खराब आहे. माझ्या मागे बघू शकता आजी बसलेले. आता आजींना घेऊन चाललोय मंदिरापर्यंत. नाशिकची आजी आम्ही. चला आता पुढे रस्ता खराब आहे, आता भेटूया मंदिरापाशी. चला मित्रांनो, आपण आजीला सोडलंय. आजी टाटा. आजी चहा प्यायला बोलत होते पण हिला मंदिरात उतरवलंय बायकोला. मी बाबांचे दर्शन घेतो आणि मग तुमचा आशीर्वाद राहू द्या, आम्ही जातो सुखरूप घरी. आता म्हणले चहा प्यायला आलो. नाही नाही नाही, त्या बघतायत बघा तुमच्या मैत्रिणी. चला येऊ का आजी? चला मित्रांनो, आजीला सोडलंय. आजींना मंदिराच्या थोडं पुढे जायचं होतं. आजींचं घर आहे इकडे. मला असं वाटलं मंदिरात यायचं होतं आजींना. चला. हो हो, जातो. मित्रांनो, आजींना त्यांच्या घरापर्यंत सोडलं आपण. ते म्हणत होते मंदिरापाशी सोडा, मी तिथून पायी जाते, पण त्यांच्या पायाला थोडा चालायला त्रास होत होता, म्हणून म्हटलं तुम्हाला घरापर्यंत सोडून देतो. आता आपण परत मंदिराच्या दिशेने चाललो आहे. ॲक्च्युली मंदिराच्या खूप पुढे आलो होतो आपण, आता परत तिकडे चाललो आपण. समोरचा व्ह्यू चेक करा मित्रांनो. MH5 ट्रॅफिक जाम. घेतलं का? कितीला आहे ते? 80 रुपयाला आहे. आल्यावर केलं चालेल का? मी काय म्हणले बाईला तेच म्हणले. चला येऊ, मग दर्शन घेऊन येतो आम्ही. कुठून आहे रस्ता? एका इडून जाणार. इकडून ना? हा जा. ठीक आहे. आपली गाडी इकडे लावली मित्रांनो आपण. राहू द्या ना, मी इकडे आणते. इकडे मस्त दर्शन घेऊ आपण. अजिंक्यनं पूजेचं साहित्य घेतलंय. केदारनाथ मंदिराचं सारखं पूर्ण मंदिर आहे मित्रांनो. आतमध्ये शूटिंग अलाउड केली तर फार बरं होईल. मस्त छानपैकी आपण भोलेंचे दर्शन घेऊ. आता तुम्ही घ्या. 5:30 वाजता आजींच्या बोलण्यात आलं की 5:30 कितीला? 5:30ला बोलले ना ते. 5:30ला मंदिर क्लोज होतं, म्हणून आजी घाई करत होत्या. नंदी महाराज की जय. नंदी महाराज की जय. जय भोलेनाथ, जय हो प्रभु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हो का? सातपूरला राहिला आहे. ओके. हां. एल दीदी. चलो भेटू. चल दादा, बाय बाय बेटा, बाय. मित्रांनो, आपलं सुंदर असं दर्शन झालेलं आहे. पूर्ण काहीसा असा मंदिराचा परिसर, पण त्यांनी तिकडचं बंद करून ठेवलेलं आहे. शीतल, तिकडं जायलाच रस्ता नाही, बंद करून ठेवलेलं आहे. मला ॲक्च्युली पूर्ण मंदिराचा व्ह्यू घ्यायचा होता. मंदिराचा व्ह्यू येतोय का ताई? व्ह्यू मिळतोय का इथून? पूर्ण येतोय कॅमेऱ्यात? मित्रांनो, मंदिराचा पूर्ण व्ह्यूचा फोटो काढण्यासाठी खूप चक्रा मारल्या मी इकडे तिकडे. सगळीकडे
गेट लॉक करून ठेवलेले आहेत. काय पण सगळीकडून बंद करून ठेवलं आहे ना. का बरं असं बंद केलेलं आहे? चल ठीक आहे, आजींचे पैसे देऊ. चला दादा. बंद आहे. आजी QR कोड द्या ना. आहे त्याच्यावर करू का? पैसे नाही का जवळ? नाही ना, म्हणून तर तुम्हाला विचारलं ना मी. त्याच्यावर करतो. हा हा इकडं खाला. अहो आता गर्दी नाही, काय करत्या पिकून सनी ते काय होते खराब होतं. 2 दिवस ठेवलं का पावड एक पाव का खराब होतं. मग त्याच्यापेक्षा नाही आणलं ते खरं. आजी येऊ का? हा या भाऊ गाडी आहे बाई तुमच्यावाला ते ठेवलं पाहिजे पाटील डोकं 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 बाहेर ठेवून मंदिरात गेले होते. जाऊ दे आता त्यांना हेल्मेट घालायला लागत आहे. नाशिकून यायचं. आपली इथं बाईक. आपका इंदौर से है ना? नहीं, हम लोग MP बालाघाट डिस्ट्रिक्ट। बालाघाट कहाँ पे आए? बालाघाट MP में आता है, पर यहाँ पर हम पुणे में रहते हैं, पुणे चाकण में। अच्छा, तो पूना से बाइक पे आए आप? नहीं, पुणे टू नासिक बस से आए और नासिक टू त्र्यंबकेश्वर बाइक से। अच्छा, वेरी गुड. चलो चलो, अच्छा है. त्र्यंबकेश्वर के दर्शन हो गए आपके. आप लोग हुए कि नहीं? हाँ आप लोग हुए? हाँ, हम सैटरडे संडे आना ज़रा बहुत भीड़ रहती है. शांति से दर्शन के करना है तो सैटरडे संडे छोड़ के आने का. हाँ एकदम अच्छे से दर्शन होते हैं. शीतल मॅडम चला. मित्रांनो, सुंदर असे प्रति केदारनाथ बाबांचे आपले दर्शन करून आता आपण नाशिकच्या दिशेने निघालो आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. चलो. अपने डेस्टिनेशन